कित्येक महिने, कित्येक वर्ष, कित्येक शतकं निघून जातील, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात चिरंतन राहतील, असं कार्य करून ठेवले त्यांनी. राज्य उभं करणं सोपं असतं, ते टिकवणं अवघड असतं. राज्य कुणाला भेटत नाही, सगळ्यांनाच भेटतं. आतापर्यंत याच्या आधी काही राज्य नव्हती, स्वराज्य होण्याआधी काही राज्य नव्हती. देवगिरीचं साम्राज्य होतं, विजयनगरचं हिंदू राज्य होतं, ती काय उद्ध्वस्त झाली. मग आपणही स्वराज्य निर्माण करणार, आपलंही स्वराज्य नेस्तनाबूत होणार, उद्ध्वस्त होणार. मग आपण का स्वराज्य निर्माण करायचं जे नष्ट होणार? राज्य उभं करणं महत्वाचं नाही, ते टिकवणं महत्वाचं आहे, हे माझ्या राजांनी ओळखलं. राज्य टिकवणं महत्वाचं. मग राज्य टिकवायचं म्हणजे करायचं काय? अभ्यास केला महाराजांनी, महाराष्ट्राचा अभ्यास केला. कसा आहे महाराष्ट्र? भौगोलिक रचना. आपण राज्य निर्माण करणार, शत्रू निर्माण होणार, कुठून येणार? आक्रमण होणार, कुठून होणार? या महाराष्ट्राला जमिनीवरनं धोका नाही तर समुद्रावरनं धोका आहे, असं 389 वर्षांपूर्वी महाराजांनी सांगितलं. आम्हाला कळलं 26/11च्या हल्ल्यात, 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग कळालं अरे महाराज बरोबर सांगत होते. तोपर्यंत आपण फक्त महाराज डोक्यावर घेऊनच मिरवलो, डोक्यात घेतलेच नाही. महाराजांनी तेव्हाच सांगितलं दर्याला व्यसन घाला. दर्या, समुद्र, दर्याला व्यसन घाला तर तुम्हाला तुमचं राज्य टिकवता येईल. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानातला पहिला राजा ज्याने या दर्याला व्यसन घातलं. या दर्याला व्यसन घालण्यापूर्वी सांगतो अरबांच्या टोळ्या यायच्या, स्त्रियांना उचलून घेऊन जायच्या, विरोध करणाऱ्या पुरुषांचे कान नाक कापले जायचे, समुद्र रक्ताळला जायचा, रक्त सांडायचं, रक्तपात व्हायचा. ही बातमी शिवरायांना कळाली. शेवटी माझा आवाज येतोय? ही बातमी शिवरायांना कळाली. दौलत खान दर्या सारंग त्याला बोलवलं राजांनी. या उपर जर असे पातक घडले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. मराठी आरमार घेऊन धावत सुटला दौलत खान अरबांच्या टोळीच्या मागे. अरबांचा पाठलाग केला. मस्कतला तुंबळ युद्ध झालं, कित्येक अरब कापून टाकले, 200 जिवंत पकडून आणले महाराजांसमोर पेश. महाराजांच्या समोर सगळे उभे. त्यांनी काय काय अन्याय केलाय महाराजांना ठाऊक. रक्त खवळ, संतापले महाराज. आमच्याच मातीत येऊन आमचीच माती. काय म्हणाले महाराज? आमच्याच मातीत येऊन आमचीच माती. दौलत खान धिंड काढा यांची. आणि तेवढ्यातच कोंढाजीला सांगितलं, कोंढाजी वासोट्याच्या किल्ल्यावर घेऊन जायला. महिनाभर इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा, फक्त मेलेच नाही पाहिजे बस. अंमलबजावणी झाली. महिनाभर मराठे मारित होते. मराठा संस्कृत अर्थ, संस्कृत रूप महाराष्ट्र, ज्याचं राष्ट्र मोठं आहे, महारथी आहे, मराठा. एक संस्कृती, सगळ्या जाती धर्माचे लोक होते, पण पराक्रमी शूरवीर तो मराठा, महारथ. महिनाभर मराठे मारत होते. आठवड्यात सुजले अरब, आठवड्यात सुजले. वासोट्याचा किल्ला साताऱ्याजवळ, घनदाट जंगल, किर्र अंधार, रस्त्याने ही हिंस्र श्वापद. आत्ता पाठीमागे एक बातमी आली होती, 5-6 पोरं पुण्याची, त्याला व्याघ्रगड असे म्हणतात.
तिथे गेली होती फिरायला, पाहायला वासोट्याचा किल्ला. संभाजीच्या शहरामध्ये येतो वासोट्याचा किल्ला. पाहायला गेली, तिथंच हरवली, हेलिकॉप्टरने शोधावं लागली. एवढा घनदाट किल्ला. कोणाला जर तिथं गायब करायचं असेल तर ते पॉइंट ओके, चिन्हच नाही परत येण्याची. अशा ठिकाणी यांना वाजवलं, सुचवलं. एकमेकांनाच ओळखीना 7 दिवसानंतर. कोण तू? त्यांच्यातलेच. सुजल्यानंतर एकमेकांनाच ओळखीना. कोण तू? महिना झाला. कोंडाजीला बोलवलं महाराजांनी. म्हणजे कोंडाजी, या अरबांना त्यांच्या त्या जहाजात बसून त्यांच्या देशात सोडून. कोंडाजींच्या चेहऱ्यावर प्रश्न तयार झाला. म्हटले महाराज, सोडायचंच होतं तर पकडलं कशाला? कोंडाजी, सोडा. अंमलबजावणी झाली. अंमलबजावणी झाली. त्या अरबांना जहाजात बसवलं, त्यांच्या देशात सोडलं. पण कोंडाजींच्या मनातला प्रश्न काय गेला नाही. कोंडाजी आले, महाराजांना भेटले. म्हणले महाराज, पण ते सोडायचंच होतं तर धरलं कशाला? म्हणले कोंडाजी सांगतो. कोंडाजी हे इतके सुजलेत, त्यांच्या बायका तरी ओळखतील काय? आणि जेव्हा यांच्या देशातला एखादा महाराष्ट्राकडे निघाल ना, तेव्हा सगळ्यात पहिले हे आडवे जातील त्याला. कुठं निघाला? महाराष्ट्र. नको जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ, कुठेही जा, आमच्याकडे बघ. नको रे, नको नको, महाराष्ट्रात नको जाऊ. सुचवतात बाबा, ओळखू येत नाही, महाराष्ट्रात नको जाऊ, कुठेही जा. हे आडवे येतील आधी आणि सांगतील अरे कुठेही जा, महाराष्ट्रात जाऊ नको. अशी बेपना दहशत बसवली माझ्या राजानं का परत या महाराष्ट्राकडं कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही. करील कोणी? सुजायचंय कोण? दर्याला व्यसन घातलं पाहिजे. आणि दर्याला व्यसन घालणारा हा राजा. आजही तुम्ही भारतीय नौदलात जा, प्रवेशद्वारावर लिहिलंय. काय लिहिलंय? भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. भारतीय आरमाराचे जनक. 5,500 गलबत तरंगत होती महाराजांची पाण्यात. 5,500. काळ असा होता, जहाज त्या काळात इंग्रजांकडून घ्यावी लागायची, तोफा डचांकडून घ्याव्या लागायच्या, दारुगोळा पोर्तुगीजांकडून घ्यावा लागायचा. स्वराज्यात काही निर्माण होत नव्हतं. एक दिवस महाराज विचार करत होते, इंग्रज जहाज देत आहे, ठीक आहे, डच तोफा देत आहे, ठीक आहे, पोर्तुगीज दारुगोळा देत आहे, ठीक आहे, देत आहेत तोपर्यंत ठीक आहे. आणि एखाद्या दिवशी त्यांनी दिलंच नाही. इंग्रजांनी जहाज दिले नाही, डचांनी तोफे दिले नाही आणि पोर्तुगीजांनी दारुगोळे दिले नाही. काय करायचं? त्यांनी तेव्हाच ओळखलं, जो माणूस दुसऱ्याच्या खांद्यावर उभा राहतो तो नक्कीच कोसळतो. असे बरेच उदाहरणं आपण बऱ्याच दिवसात पाहिलं. आपल्या परिसरातही घडतात. बरेच जण कोसळले, काही सुट्टीवर गेले, कोसळून आलेच नाही. असेच घाबरायचे महाराजांना. वाकडी नजर करायची हिंमतच नाही. राज्यात यायचं कसं? औरंगजेब घाबरायचा तर हे तर बाकीचे किरकोळ होते. औरंगजेब चुकून यावा नाही, सांगेल पुढे. जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभी राहतात ती ढासळतात आणि जी स्वतःच्या पायावर उभी असतात तीच यशाच्या शिखरापर्यंत जातात. मग काय करायचं? रत्नागिरीतल्या विजयदुर्गला महाराजांनी जहाज बांधण्याचा कारखाना काढला. रत्नागिरीतल्या विजयदुर्गला जहाज बांधण्याचा कारखाना काढला. कोकणात तोफा आणि कल्याणामध्ये दारुगोळा, शस्त्रसामग्री, आरमार साहित्य. स्वराज्यात आता स्वतःच्या बनावटीची जहाज तयार होऊ लागली. जहाज तयार झाली, तोफा तयार झाल्या. सुरुवातीला ही जहाज पाण्यात डचमळायची. तोफांचं वजन ठेवलं की थोडीशी डचमळायची. गोळा पुढे सुटला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराज विचार करत राहिले, अरे हे असं झालं तर कसं? काहीतरी पर्याय केला पाहिजे. आणि सतत नवीन विचार, सृजनशील नवनिर्मिती, त्याचा ध्यास घेतलेला हा माझा महाराज छत्रपती शिवाजी महाराज. काहीतरी याच्यावर उपाय केला पाहिजे. महाराज स्वतः त्या कल्याणच्या कारखान्यात गेले.
वट्ट्यावर बसलेल्या मुली खाली बसल्या, समोर लक्ष द्या. पाण्यात पडाले. महाराज स्वतः त्या कारखान्यात गेले आणि सगळ्या कामगारांना गोळा केलं आणि म्हटले, मी 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 सांगतो तसं 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 जहाज तयार करायचं, मी सांगतो तसं. कामगार गोळा झाले आणि महाराजांनी सांगितलं तसं 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 जहाज तयार केला. जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर जलद गतीनं पळणारं जहाज. तत्कालीन काळात कितीही मोठं तोफेचं वजन असलं ते सांभाळणारं, पाण्यात न डचमळणारं जहाज. तोफेचा गोळा पुढे सुटला तरी मागे पाण्यात न बुडणारं जहाज, असं जहाज बनवलं. ज्या इंग्रजांकडून आपण जहाज विकत घ्यायचो त्या इंग्रजांचं पत्र आलं महाराजांना. नीट ऐका. इंग्रजांनी महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही जी जहाज बनवली ती आम्हाला विकत देता का? आजपर्यंत ज्यांच्याकडून जहाज विकत घेत होतो आपण ते आपल्याकडे भीक मागत होते, पत्राने विचारत होते, महाराज जी जहाज तुमच्या बनावटीची आहेत ती आम्हाला देता का? विचार करा. असा सृजनशील आणि नवनिर्मितीचा आनंद देणारा प्रत्येकाला हा असा राजा होणे नाही. तत्कालीन काळात ते जे जहाज तयार केलं संगमरी, त्यांच्या त्या नवनिर्मितीचं नाव. आजपर्यंतचे राजे हे सगळे स्वतःसाठी जगले. सरांनी सांगितलं आपल्याला रयतेसाठी जगणारा राजा हवा होता. रयतेच्या पोटाचा विचार करणारा राजा हवा होता. पोटात असेल तर लढाई करता येईल म्हणून रयतेला प्राधान्य, त्यांच्या पोटाला प्राधान्य. सगळ्यात महत्वाची घटना सरांनी सांगितलं, गनिमी कावा. काय असतो हा गनिमी कावा? कसा ठेचावा, गनिमाला कसा ठेचावा. त्यापूर्वी जो औरंगजेब, जो सतत एकच विचार, काहीही झालं तरी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता कामा नये. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विरोधात सगळ्यात जास्त तीव्र राज्याभिषेक होता कामा नये. भारताला राष्ट्र म्हणून जगत मान्यता देणारा मध्ययुगीन इतिहासातला एकमेव राष्ट्राभिमान जागविणारा हा ऐतिहासिक राजकीय प्रसंग म्हणजे राज्याभिषेक. हा राज्याभिषेक होऊ नये ही औरंगजेबाची इच्छा आणि ते रोखण्यासाठी ती जबाबदारी त्यांनी त्याचा दूध भाऊ, त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताज शहबाजजान. काय नाव, क्या बात. खान जहान बहादूर खान कोकलताज शहबाजजान. कसलं जोरदार नाव आहे. जोरदार आहे का? या दूध भाऊवर त्याने ही जबाबदारी दिली राज्याभिषेक रोखण्याची. पण राज्याभिषेक झालाच. राज्याभिषेक झाल्यावर या औरंगजेबाने त्याच्या त्या दूध भाऊला, त्या खान जहान बहादूर खानला पत्र धाडलं. हा बहादूर खान कुठला? श्रीगोंद्याजवळ भीमेच्या काठी बहादूरगड नावाचा किल्ला आहे, तिथला हा बहादूर खान. त्याच्यावर सोपवली होती कामगिरी. राज्याभिषेक होऊ नये पण झाला. औरंगजेब बादशाह पत्र पाठवलं, खरमरीत पत्र. अरे तू असताना कसा रे झाला राज्याभिषेक? नामाकुल. याला कळ बादशाह चिडले नाही. त्याने परत बादशाहला पत्र पाठवलं. बादशाह जे झालं ते जाऊ द्या, मी प्रयत्न केले होते पण खबर अशी आहे माझ्याकडे इथे गडावर 1 कोटी नगद जमा करून ठेवले. 200 अरबी घोडी. 1 कोटी नगद, 200 अरबी घोडी. एवढा पावसाळा संपू द्या बस, लगेच आग्र्याला पाठवतो. कुठं कुठं गेले काय आग्र्यात सगळे? आवाज येईल. लगेच आग्र्याला पाठवतो. ही बातमी घेऊन चांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला गेला. ज्या वेगाने ही बातमी औरंगजेबापर्यंत गेली त्याच्या दुप्पट वेगाने ही बातमी रायगडावर
शिवाजी महाराजांना समजते. शिवाजी महाराज म्हणाले, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाचा खर्च झालाच होता. बराच खर्च आला होता राज्याभिषेकाला, 1 कोटी. सरसेनापती हंबीरराव मोहिते बोलवलं त्यांना, म्हटले हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत, आणतो. काय म्हटले हंबीरराव? आणतो. असं नाही म्हटले, महाराज एवढा पावसाळा होता, माझी तब्येत जरा नरम आहे, सर्दीचा त्रास आहे, ॲलर्जी आहे थोडीशी, आणतो ना. एवढा पावसाळा संपला, काय पुढे जाणार आहे, आणतो ना. तसं नाही. शिवचरित्र हे उल्लेख तुम्हाला फक्त शिवचरित्रात सापडतील. काम टाळायची सवय नाही. काम दिलं ना, जीव जाईल पण करणार. जीव गेला तरी काम करणार. आणि मग जेव्हा या बहादूर खानानं औरंगजेबाला पत्र पाठवलं, 200 अरबी घोडी 1 कोटी नगद, औरंगजेब खुश. शाबाश पठ्ठे, अरे दे 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 दे, जल्दी भेज दे. तो विसरला राज्याविषयी, त्याला 1 कोटी 200 घोडी. ही बातमी रायगडावर पोहोचली. हंबीररावांना सांगितलं, म्हटलं हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी आणतो. तो पोवाडा ऐकला आपण तानाजींचा. रायबाच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन तानाजी दरबारात. रायबाच्या लग्नाला यायचं महाराज. महाराजांचं लक्ष कोंढाण्याकडे. म्हटलं रायबा, तानाजी कोंढाणा घ्यायचं म्हणी रे. ताड उठला, पत्रिका फेकून दिल्या. म्हटले आधी लगीन आणि मग माझ्या. कोंढाण्याच्या लग्नाला गेला तानाजी. असा गेला, असा लढला, असा गेला, परत रायबाच्या लग्नाला आलाच नाही. तो म्हणू शकत होता, एवढी लगन सराई होऊ द्या, पोराचं लग्न आहे, काय बोलता महाराज, लग्न तर होऊ द्या, जाऊ की निवांत. शिवचरित्र नकार नाही, काम चुकारपणा नाही. काम दिलं ते करणार. बहादूरगडावर 1 कोटी आहेत, लक्षात घ्या. पण बहादूरगडावर जायचंय. हंबीरराव म्हणाले आणतो. बहादूरगड सोपं आहे. 35,000ची खडी फौज आहे बहादूरगडावर, 35,000ची. आणि स्वराज्यात रायगडावरची फौज किती? 10,000. बाकीचे अक्षय तृतीयेपर्यंत शेतात, अक्षय तृतीयेनंतर शेतात. मग आता 10,000 फौजेने 35,000 फौजेचा सामना करायचा आणि 1 कोटी 200 घोडे आणायची जबाबदारी हंबीररावांवर. हंबीररावांनी ते 10,000 म्हणजे काय, आजचं आपलं रिझर्व्ह फोर्स जे भारत सध्या, म्हणजे हा शोध सुद्धा शिवाजी महाराजांचाच. रिझर्व्ह फोर्स, राखीव दल, की जेव्हा राज्यात आणीबाणी दंगल असते तेव्हा आपल्याकडे सैन्य असावं, गडाची सुरक्षा व्हावी, रयतेची सुरक्षा व्हावी म्हणून ठेवलेली ही रिझर्व्ह फोर्स. हंबीररावांनी त्या 10 मधले 9,000 मावळे आपल्या सोबत घेतले. किती? 9,000. पुढे जायचंय बहादूरगडावर. बहादूरगड फौज किती? 35,000. त्या 9,000 फौजेचे 2 भाग केले. एक केला 7,000चा, एक केला 2,000चा. 2,000ची फौज आपल्या सोबत घेतली. 7,000ची फौज दुसऱ्या सरदारासोबत दिली. तुम्हाला बहादूरगडावर जायचंय, बसून घ्या. 2,000ची फौज आपल्या सोबत घेतली, 7,000ची फौज सरदारासोबत दिली. रायगड उतार झाले हंबीरराव. रायगडावरून उतरले. पुण्यातून पुणे सोलापूर हायवेने सांडस पाटस करत करकुंभला येऊन श्रीगोंद्याच्या अलीकडे बहादूरगडाजवळ त्यांनी मुक्काम ठोकला. इकडून दुसरी फौज 7,000 घेऊन नगर मार्गे बहादूरगडाकडे रवाना. रांजणगाव सुरू करत. आणि जसे हे 7,000 मावळे नगर ओलांडलं, बहादूरगडाकडे निघाले, तसं यांनी ढोल ताशे पेटवायला सुरुवात केली. 7,000. हर हर महादेव, जय
जय भवानी जय शिवाजी नारे सुरू झाले. बहादूरगड जवळ आला. एका हेरानं ही बातमी बहादूर खानापर्यंत सांगितली. हुजूर ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? बहादूर खान बघा काय बोला. दिवसा आले मराठी. शिवाजी महाराजांच्या कित्येक लढाया या रात्रीच्या आणि त्याहून निम्म्याहून जास्त अमावस्येच्या रात्रीच्या. हे 100च जायचे. इतका धुमाकूळ घालायचे जस काय 10,000 आले. रात्री अंधारात कोणाला काय कळते? ते झोपेच्या नादात तुंबळ हाणामारी सुजून यायचे. हे 10, 100, 10,000 वाटायचे. जय जय हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, जय घोष. पलीकडच्या मुली उडी मारून आतमध्ये या, नाहीतर पलीकडून या. तुम्हीच काय करताय तिकडं? चला इकडं पलीकडं. आणि अमावस्येच्या रात्रीच्या लढाया म्हणजे गणिमी कावा. दुश्मनाला काही सुचायच्या आत सुजवायचा. आता हे 7,000 ढोल ताशे पिटत त्या 35ला बोलवत होते. बहादूर खानाला कळलं, अरे ज्या अर्थी हे दिवसा आलेत ना, हे 50,000 असतील. त्यांना अंदाज नाही ना, मोजले थोडीच होते. GPS नव्हतं ना, ड्रोन. दिवसा आलेत 50,000 असणार. हा म्हटला असं चला यलगार आक्रमण. बहादूर खानाने बहादूरगडावरची 35,000 फौज काढली. त्याला वाटलं 50ला ठेचणार, मराठ्यांना मोडणार, मारणार, कापणार. बहादूर खान 35,000 सेना घेऊन गड उतार. गडावर 2च ठेवले, गेटमन वॉचमन. अख्खी 35,000ची सेना घेतली. दोन्ही फौजा आमने सामने. इकडून मराठी, इकडून मुघल. इकडून हर हर महादेव, तिकडून यलगार ताता दिन दिन करत आक्रमण. तलवारी उपसल्या. आता युद्ध होणार, तुंबळ युद्ध होणार. आणि तेवढ्यात मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. भागो पुढच्या पायाला मागे. बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. सुचायचं त्याला सुचना काय करू राहिले. आणि मग मराठ्यांच्या पाठीमागं मुघल, पुढे मराठी मागं मुघल, पुढे मराठी मागे मुघल, पुढे मराठी मागं मुघल. 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल. बहादूर खान म्हणला रुको. चले गेले. मला वाटलं 50 असतील, ते 7च आहे. त्यांनी पाहिले आपले 35. भाग गए भगोड़े. युटर्न घेतला. बहादूरगडाकडे परत रवाना झाला, निघाला. 2-3च मैल गेला असेल, तेवढ्यात मराठी परत आले. तेवढ्यात परत हेर म्हणाला, हुजूर वो फिर आ गए. त्याचं डोकं खराब झालं. तुम ले आहे का? पण असं करतं का? युद्ध असं असतं का? काही करतात हे. ऐसा होता है युद्ध. शैतान है ये मराठी. तो चिडला. तो म्हटला आता नाही सोडायचं, आता कापायचं. यलगार आक्रमण. ताता दिन दिन इकडून हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी. आता मराठ्यांनी ठरवलं, आता घुसायचं, कापायचं, फाडून टाकायचं. ते म्हणाले यलगार आक्रमण, आता सोडू नका, आता रक्तच काढायचं या मराठ्यांचं. दोन्ही फौजा पुन्हा आमने सामने. तलवारी निघल्या, शमशेरी निघल्या, ढाल. आता तुंबळ युद्ध होणार. तेवढ्यात मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकलं. म्हटले भागो. सुचायचं बंद झालं. सुचायचं. तो म्हटले करू काय रे? अरे काय कर रहे मराठी? 2 मैल 3 मैल पुढे मराठी मागे मुघल, पुढे मराठी मागे मुघल, पुढे मराठी मागे मुघल. 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल.
हा म्हटला रुको, अब पक्का भाग गए, अब नहीं रहेंगे, अब घबरा गए, चलो वापस. परत माग फिरला, युटर्न घेतला. बहादूरगडाकडे 2-3 मैलच गेला असेल. परत हेर म्हणला हुजूर वो फिर आ गए. तो म्हटला सैतान है मराठ है, लांडगा आला रे आला करतील, असं आपल्याला पळवतील, परत मागे जातील, येतील आणि एका वेळेस आपल्याला वाटत हे पुढे चालले आणि हे लांडगा आला रे आल्यासारखं खरंच घुसतील आणि आपल्याला कापून टाकतील. आता सोडायचे नाही, आता जातील तिथपर्यंत मागं जायचं, आता यांना घरात घुसून मारायचं, पण आता युटर्न घ्यायचं नाही, आता मागच जायचं. लय सैतान मराठी, कुठूनही गायब होतात, कुठूनही उगवतात, पोटात काही नसलं तरी पाठीचा कणा ताट ठेवतात. मराठी आता शांत नाही, आता माघार नाही, एल्गार आक्रमण. निघाला बहादूर खान. दोन्ही सेना पुन्हा आमने सामने, पुन्हा युद्धाचा माहोल. तलवार निघल्या, शमशीर निघल्या, घोष सुरू झाले, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. एल्गार आक्रमण, अब नहीं छोड़ेंगे. चिडला, चौताळला बहादूर खान. मराठ्यांनी परत रिवर्स गिअर टाकला. पुढे मराठी मागे मुघल, पुढे मराठी मागे मुघल, पुढे मराठी मागे मुघल, गाणंच झाले. आता मराठी वळून पण पाहिला. हा मागून पाठलाग चालू आहे. रांजणगावून पुढे गेले, माग मुघल. मराठी थांबानाच, आता वळूनच पाहिला ते. आता माग मुघल हाय बी का नाही, लढाई करायची का नाही करायची, ते पुढंच माग पाहिलाच. हा म्हणतो नाही सोडणे का, पकडो. करत करत पुणे आलो. पुण्यात काही मराठी कात्रजच्या घाटात लपले, काही मराठी सासवडच्या घाटात, काही सिंहगडच्या घाटात. सापडाना 35,000ची फौज या 7,000 मराठ्यांना, मावळ्यांना शोधत होती. सापडानाच, मराठी गायब. बहादूर खान बराच प्रतीक्षेनंतर जीतम जीतम जीतम, बड़ी जीत हासिल की हमने, खांसी जीत हासिल की हमने. खांसी नहीं, चांगली खांसी जीत हासिल की हमने. भाग गए मराठे, भगोड़ों को भगा दिया. औरंगजेब बादशाह खुश हो गए. छाती फुगवली आणि निघाला बहादूरगडाकडं. हा तिकडं बहादूरगडावरून 35,000ची सेना घेऊन 7,000 मराठ्यांच्या पाठीमाग पुण्यात घुसलाय. त्यांना शोधतोय. एवढीच बातमी हेरानं तिथून करकुंबला उभ्या असलेल्या हंबीरराव मोहित्यांना नेऊन सांगितले. हंबीरराव तयार, गडाच्या जवळच. एका झेपेत 2,000 मावळे घेऊन हंबीररावांनी गड गाठला. तिथं दोघच, वॉचमन गेटमन. 35,000च्या संघ पुण्यात. हे 2,000 खावडून सुजवले. बहादूरगडावरचे ते 2 जण खावडून सुजवले. 2च ते काय करतील, फक्त मार खात होते. आत गेले, 1 कोटी उडवले. 200 अरबी घोडी घेतली आणि इतका ऐवज होता, इतकी संपत्ती होती, इतकी सोबत घ्यायची होती, पण सोबत घ्यायला जागा नाही ना. घ्यायची कशी, रेल्वेची सोय नव्हती न्यायला तिथून. मग न्यायची कशी, पस्तावा झाला. हंबीरराव मोहित्यांना काडी लावून टाकली उरलेल्या सामानाला. बहादूरगडावरच्या उरलेल्या संपत्तीला काडी लावून टाकली. म्हटले आता नेताच येणार नाही ना सोबत, तिचं इथं ठेवून काय करायचं. आणि ते घेऊन पुन्हा पुणे सोलापूर हायवे सांडस पाटस करत रायगडावर. आणि इकडं हे बहादूरगडाकडे निघालेला बहादूर खान, खान जान बहादूर खान, गोगलताज शहबत जान हा आला बहादूरगडाजवळ. बहादूरगड जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा याला धूर दिसायला लागला. अजून जवळ आला, धूर जास्तच वाढला. याला समजाच. त्याने सुजलेले 2 जण
बोले हुजूर क्या हुआ? वो आए थे हुजूर। कौन? मराठे हुजूर। मराठे? तो हम किन के पीछे गए थे? मराठों के हुजूर। तो यहाँ कौन आया था? मराठे हुजूर। अरे क्या बोल रहे हो हुजूर? वो इधर से आए थे हुजूर। मग त्याला कळलं आईला फसवलं आपल्याला.